जो पीक विमा जो पहिला 1 रुपयामध्ये होता, त्या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांनी जो काही प्रतिसाद दिला आणि ती जी शासनाची जी कमिटमेंट होती, ती त्यांनी जी कमिटमेंट त्या काळामध्ये जी पूर्ण केली, ती आता त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण नियमामध्ये पूर्ण बदल केले. आणि फक्त कापणी पश्चात म्हणजे काय? कापणी पश्चातचा अर्थ असा होतो, की फक्त बाकीचे जे काही ट्रिगर होते पहिले, हवामान आधारित, की त्याच्यामध्ये पाण्याचा जो खंड पडणे किंवा पाणी जास्त होणे आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर समजा ते पीक जर समजा धोक्यात आलं, तर त्या बऱ्याचशा त्या अटी होत्या. त्या सर्व अटी आणि त्या शर्ती ह्या सर्व काही त्यांनी हे करून टाकल्या शासनानं. आणि आता जो जो आणि त्याला जे समजा त्याला प्रत्येक खरीपाच्या प्रत्येक याला समजा उदाहरणार्थ मूग घ्या, उडीद घ्या, सोयाबीन घ्या, कापूस घ्या किंवा तूर घ्या. ह्या सर्व पिकाला जो 1 रुपयात जो पहिला विमा होता, तो आता पूर्ण त्याला भरणा करावा लागत आहे. आणि शासनानं जे आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासनापासून त्यांनी आता ते परावृत्त झालेले आहे. तरी शासनाचा हा निर्णय हा बरोबर नाहीये. कारण ज्यावेळेस कुठलाही निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये उलट काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. तर त्यांनी अशा प्रकारची सुधारणा केली. त्यापासून आजही आजतागायत शेतकरी आता त्या पीक विम्यापासून वंचित का राहत आहे, त्याचं कारण तेच आहे. कारण की आता ती विश्वासार्हता नाही राहिली आणि पीक विम्यामध्ये जे काही घोटाळे झाले आणि त्यात फळबाग घ्या, कुठलीही घ्या, हे जे काही झालं, तर फळबागामध्ये सुद्धा वर्षानुवर्षे लोकांनी 4-4, 5-5 वर्षे विमे भरले. पण ते काही मोठं स्कॅम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. ते ह्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा कार्यरत आहे. ज्या व्यक्तीकडे कुठलीही फळबाग नसताना सुद्धा बरेचसे लोकांनी पैसे लाटले. त्यामध्ये उदाहरणार्थ डाळिंब आहे. डाळिंबाचं एक झाड नसताना सुद्धा आमच्या पंचकृषीमध्ये, जांभोळीमध्ये बऱ्याचशा लोकांना 3-3 लाखापर्यंत पैसे आले. म्हणजे निकषांचे आणि बदल झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या जमिनीवर फळबाग नसताना सुद्धा आणि त्याच हे खरीपाचं जेवढे काही आहे आणि खरीपाचा जो पीक विमा जे शेतकरी घेत आहे, तर त्यापासून शेतकरी त्याच्यामुळे घेत नाही कारण लोकांची शेतकऱ्याची विश्वासार्हता राहिली नाही. कारण की जे काही नैसर्गिक संकट आहे त्यापेक्षा सुलतानी संकट जास्त आहे, असं शेतकऱ्याला वाटायला लागलं. आणि शेवटी शासनानं ह्या सगळ्या गोष्टीपासून माघार घेतली आणि कापणी पश्चात जो आहे ट्रिगर, तर तेवढाच ट्रिगर ठेवलेला आहे. शेतकऱ्यांना त्यामुळेच पाठ फिरवली, कारण की त्याला जो 1 रुपयात जो पीक विमा होता, तो आता त्याला प्रत्येक पिकाला त्याला विम्याला ते पैसे भरावे लागते हेक्टरी प्रमाणे.